रामकृष्ण गुरुकृपा वारकरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. रामकृष्ण. भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनू, देहाच्या निरसनी पाविजया ठाया, माझी ऐसी काया जवण भे. उदकाग्नी धान्य झाल्या घडे पाक, उदकाग्नी धान्य झाल्या घडे पाक, एका विनयक कामानई, देहाच्या निरसनी पाविजया ठाया, माझी ऐसी काया जवण भे. तुका म्हणे मज कळते चाचणी, तुका म्हणे मज कळते चाचणी, बडबडीची वाणी अथवा सत्य, देहाच्या निरसनी पाविजया ठाया, माझी ऐसी काया जवण भे. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदे देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे महाराष्ट्रभूषण वारकरी संप्रदायाच्या कळशस्थानी विराजमान असणारे जगवंद्य जगमान्य, जगाचा संसार सुखाचा व्हावा म्हणून स्वतःच्या संसाराची पूर्णाहुती देणारे पंचमवेद पंचम पुरुषार्थ निर्माते आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे श्रीगुरू आणि ज्ञानेशप्रिय असणारे जगद्गुरू श्री संत तुकोबाराय यांचा चार चरणांचा आणि सर्वांच्या परिचयातला, सर्वांच्या पाठातला आणि या अभंगावर अनेक कीर्तन ऐकलेला आणि अनेकांनी कीर्तन केलेला तरीही खरी भक्ती न कळालेला असा हा अभंग आज सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. हा अभंग जगद्गुरू श्री संत तुकोबरायांचा असून संत तुकोबराय या अभंगातला प्रतिपाद्य विषय समजून सांगताना ते सांगतात की अगदी सामान्य जीवांपासून देवापर्यंत, मुंगीपासून हत्तीपर्यंत, पामरांपासून मुक्तापर्यंत, जीवदशेपासून शिवदशेपर्यंत, चाकरापासून राजांपर्यंत नव्हे नव्हे तर काश्मीरच्या नंदनवनापासून तर मलयगिरीच्या चंदनवनापर्यंत एकूण एक जीव हा कोणाची ना कोणाची तरी भक्ती करत असतो, कोणाची ना कोणाची तरी तो दास्यत्व करत असतो, कोणाला ना कोणाला तरी तो फॉलो करत असतो आणि कोणाचा ना कोणाचा तरी तो फॉलोअर्स असतो आणि यालाच तो भक्ती समजतो. परंतु तुकोबराय म्हणतात की ही खरी भक्ती नाही. भक्ती जर करायची असेल तर तुकोबरायांनी भक्तीच्या अनेक व्याख्या शास्त्राने सांगितलेत, परंतु तुकोबरायांनी या आपल्याला अभंगातून अगदी साधी सरळ सोपी आणि सर्वांना करता येईल अशी भक्ती सांगितली. तुकोबराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात की तुम्ही नमन करा, नमन करा, पण ते नमन कसं पाहिजे तर अंतकरणपूर्वक तुम्ही जर नमन केलं तर ती तुमची भक्ती ठरेल. आणि तुम्ही वैराग्य तो त्याग, तुम्ही त्याग करा ते तुमचं वैराग्य ठरेल. आणि ही कायाच ब्रह्मरूप करून त्या ब्रह्माचा तुम्हाला आनंद उपभोगायचा आहे, ते तुमचं ज्ञान ठरेल. हे अभंगाचं पहिलं चरण. दुसऱ्या चरणामध्ये तुकोबराय सांगतात की भक्ती, ज्ञान आणि वैराग्य ह्या तीन गोष्टी प्राप्त करायच्या असेल तर शास्त्राने एकच साधन सांगितलं. म्हणजे तुकोबराय म्हणतात की ह्या तीनही गोष्टी प्राप्त करण्यासाठी एकच साधन आहे, ते म्हणजे देहाचं निरसन करा. आणि देहाचं निरसन केलं आणि ही काया माझी नाही असं समजलं की तुम्हाला ह्या तीनही गोष्टी प्राप्त होतील. आणि ह्या तीनही गोष्टीचं एकच साधन समजून सांगण्यासाठी तुकोबरायांनी तिसऱ्या चरणामध्ये आपल्याला भाकरीचा दृष्टांत दिला. ते म्हणतात उदक अग्नी धान्य. उदक म्हणजे पाणी, अग्नी आणि धान्य म्हणजे पीठ. ह्या तीन गोष्टी असल्याशिवाय भाकर बनू शकत नाही. तद्वत एखादा व्यक्ती संतत्वाला प्राप्त व्हायचा असेल तर त्याच्या जीवनामध्ये भक्ती, वैराग्य आणि ज्ञान ह्या तीन गोष्टी असेल तरच तो संत पदाला पोचू शकतो. आणि चौथ्या चरणामध्ये तुकोबराय सांगतात की जर कोणी कीर्तनातून, प्रवचनातून, व्याख्यानातून जर सांगत असेल की हो आम्हाला भक्ती, वैराग्य, ज्ञान समजतं, तर ही त्याची व्यर्थ बडबड आहे. कारण भक्ती, ज्ञान, वैराग्य हे मला समजतंय, मी त्याची चाचणी करू शकतो. असा सरळ सरळ ह्या अभंगाचा चारही चरणाचा आपण भावार्थ समजून घेतला. विठ्ठल विठ्ठल. आजच्या कार्यक्रमाचा छोटासा परिहार द्यायचा तो असा. चक्रेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट चाकण यांच्या आयोजनाने सर्वच संयोजकाच्या वतीने चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह
आणि तो पण कुठे चाललेला आहे तर चक्रेश्वर भगवान ही जी ज्ञानाची देवता आहे, अशा ह्या ज्ञानाच्या देवतेच्या विशाल अशा प्रांगणामध्ये म्हणजे सतत ते नामस्मरणामध्ये जे मग्न आहे आणि त्यांच्याच भूमीमध्ये आज हा नामयज्ञ चाललेला आहे. आणि त्या नामयज्ञाचं वर्ष आहे 99 वर्ष आणि अधिक मासाचं वर्ष आहे 32वं वर्ष. म्हणजे ज्या दिवसापासून अखंड हरिनाम सप्ताह सुरू झाला ते वर्ष 99 आहे. आणि त्या दिवसापासून जो अधिक मास आलेत तर तो आत्ताचा जो आला आहे तो 32वा अधिक मास आहे. आणि ह्याचे संस्थापक अध्यक्ष म्हणा किंवा ते सर्वच जण त्यावेळेसच्या त्या लोकांना कीर्तीची काही मोह नव्हता, त्यामुळे ते सगळेच अध्यक्ष आणि सगळेच संस्थापक होते. तरी पण आपण त्यांच्या नामाचा उल्लेख करून पुढे जाऊया. हरिभक्तीपरायण कोंडाजी बाबा डेरे, हरिभक्तीपरायण साधू बाबा वायकर आणि हरिभक्तीपरायण नारायण हरी वाघ या सर्वांच्या संयुक्त विद्यमानाने हा सुरू झालेला अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे त्यांनी लावलेलं छोटंसं बीज आज आपल्याला वटवृक्षाप्रमाणे दिसतंय. आणि ह्याच सप्ताहामध्ये सर्वांनी साथ संगत देऊन तो सप्ताह अगदी आनंदाने उत्साहाने साजरा करतात. तर त्यासाठी ह्या चाकण परिसरातील सर्वच पंचक्रोशीतून म्हणा 12 वाड्यासह सर्वच ग्रामस्थ सर्वच भाविक भक्त ह्या सप्ताहासाठी दररोज हजर राहतात. मी ही 2 दिवस ह्या सप्ताहामध्ये येत होते. 2 दिवस मी ही कीर्तनांचा म्हणजे लाभ घेऊन श्रवणांचा लाभ घेऊन गेलेली आहे. त्यावेळेस मी पाहिलं की प्रचंड गर्दी इथं होते, म्हणजे अजून थोड्या वेळाने खूप गर्दी होईल. असे अनेक समुदायातून लोक इथं येत असतात आणि अनेक विविध क्षेत्रातून सुद्धा येतात नाही का. म्हणजे आध्यात्मिक क्षेत्र असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, राजकीय क्षेत्र असेल, कला क्रीडा साहित्य व्यापार सहकार पत्रकार गुणीजन मंडळी अनेक क्षेत्रातून आज ह्या कीर्तनाच्या सेवेकरता म्हणजे श्रवणाचा लाभ घेण्याकरता अनेक भाविक जण येत असतात. त्याचबरोबर आजच्या ह्या कीर्तनासाठी लाभलेले सर्व माझे पितृजन मंडळी म्हणजे सगळे सुजान श्रोते आहेत नाही का, की अनेकांची कीर्तनं ह्या कानांनी त्यांनी ऐकलेली आहेत. असे सगळे बहुश्रुत असणारे श्रोते आणि माझ्या सगळी मातृशक्ती माझ्या माता भगिनी आणि ह्या कीर्तनासाठी लाभलेले मृदुंगमणी जोगदंड महाराज, कृष्णा महाराज जोगदंड, त्याचबरोबर शुभम महाराज पोटवडे आणि गायनाचार्य संगीत विशारद हरिभक्तीपरायण योगेश महाराज शिंदे आणि हरिभक्तीपरायण अमोल महाराज गावडे आणि बाकीचे चाकण व चाकण पंचक्रोशीतले सर्वच आमचे होलेबाबा असतील, शिवाजी महाराज जाधव असतील. आता प्रत्येकांचा परिचय नाही, परंतु दोन्हीही चोपदार म्हणजे नंदू मामा त्यांचं नाव माहिती आहे म्हणून घेते नाही का. हां. आणि शशिकांत महाराज भुजबळ विणेकरी बाबा, आता आज आमच्या ताई उभ्या आहेत पण दररोज विण्याची सेवा देत असतात ते मोहन महाराज शेवकरी आणि आमच्या विणेकरी ताई. त्याचबरोबर ह्या कीर्तनाला एक संगत रंगत मस्त छान पद्धतीने प्रत्येकाच्या कानावर शब्द जाण्यासाठी जी साऊंड सिस्टीम असते त्या साऊंड सिस्टीमवाल्या दादांनाही मी अभिवादन करते. तुम्हा सर्वांच्या ज्ञानेश्वर शिक्षण संस्था येथून आलेले जे सर्व माझे सहकारी म्हणजे सर्वच माझे टाळकरी ह्या सर्वच लोकांच्या चरणावर मी नतमस्तक होते. त्याचबरोबर अनेक क्षेत्रातून इथं मोठे मोठे मान्यवरसुद्धा उपस्थित आहे. त्या प्रत्येकाच्या चरणावर मी अभिवादन करते आणि तुकोपनिषदातील ह्या अभंगावर चिंतन करण्याचा मी प्रयत्न करते. विठ्ठल विठ्ठल खरं तर आता हा पवित्र अधिक मास म्हणजे पुरुषोत्तम मास चालू आहे. प्रत्येक कीर्तनकारांनी आल्यानंतर पुरुषोत्तम मासाबद्दल 2 शब्द तरी बोललेले असेल आणि तुम्ही ते रोजच ऐकत असेल, परंतु आता एक तो नियम असल्यामुळं मी ही 2 शब्द अधिक मासाबद्दल बोलते की आपल्या जी ही गती चालते पृथ्वीची तर ती 2 तत्वांनी चालते. एक म्हणजे चंद्र आणि सूर्य, चंद्रगती आणि सूर्याची गती, ह्या 2 गतीवर हे पृथ्वी तत्व चालत असतं नाही का. तर चंद्राचे वर्ष जे असतात ते 354 वर्ष असतात, 354 दिवस आणि सूर्याचे असतात ते 365 दिवस. आणि ह्या दोन्हीही दिवसांमध्ये 11 दिवसांचा म्हणजे चंद्राचा 11 दिवसांचा हा फरक असतो चंद्रवर्षाचा. आणि तो 11 दिवसांचा फरक जर भरून काढायचा असेल तर भरून का काढायचा असतो तो, तर ह्या पृथ्वी तलावर जे ऋतू असतात, जे सण असतात आणि बाकीच्या ज्या गती आहेत ह्या सर्वांनाच नियमित ठेवलं पाहिजे, त्यांचा समन्वय साधला पाहिजे. ऋतूंचा आणि सण उत्सवांचा हा नियम म्हणजे संयमन ते साधल्या पाहिजे.
म्हणून साधारणतः 32 महिने आणि 16 दिवसांनी हा अधिक मास आला, म्हणजे येतोच आणि तो आलेला आहे. आणि त्या पवित्र अशा अधिक मासाची कथा एकच मिनिटात सांगते की तो जो मलमास तयार झाला त्याला सर्वांनी कारण ह्या महिन्यामध्ये काय असतं तर आपण शुभ कार्य करत नाही. उदाहरणार्थ लग्न, गृहप्रवेश असेल, नामकरण विधी असेल, अशी शुभ कार्य होत नसल्यामुळे ह्या महिन्याला इतर महिने बोलायला लागले आणि सर्वजण त्याला दुःखी करायला लागले. मग तो भगवान विष्णूकडे गेला आणि भगवान विष्णूला सांगितलं की देवा, मला कुणीच मालक नाही, कारण इथं संक्रांतीचं संक्रमण होत नाही, या महिन्यामध्ये कुठलंही शुभ कार्य होत नाही, म्हणून मला मलमास म्हणून सर्वांनी ठरवले. मग भगवंतांनी सांगितलं तू काळजी करू नकोस, माझं नाव मी तुला देतो आणि पुरुषोत्तम हे नाव दिलं. आणि मग जर आता भगवंतच स्वतः ह्या महिन्याचा मालक असेल तर ह्या महिन्यामध्ये काय झालं पाहिजे? नामस्मरण, जप, तप, व्रतवैकल्य, पारायण, आपली जी त्रिसूत्री आहे, प्रस्थानत्रयी आहे, ह्या सगळ्याच ग्रंथांचा आपण अभ्यास केला पाहिजे. आणि त्याचंच औचित्य साधून आज ह्या चक्रेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने जो हा अधिक मासाचा भव्य आणि दिव्य अखंड हरिनाम सप्ताह चाललेला आहे आणि त्यामध्ये सेवा करण्याची संधी मला लाभली, त्याबद्दल सर्वच म्हणजे प्रतिष्ठानचे मी आभार मानते आणि सर्वांच्या चरणावर नतमस्तक होऊन कीर्तनाला सुरुवात करते. विठ्ठल विठ्ठल खरं पाहिलं तर या अभंगामध्ये 5 प्रकारच्या शंका घेतलेल्या आहेत. पहिली शंका अशी आहे की सर्वजण म्हणतात की महाराज, आम्हाला भक्ती, ज्ञान, वैराग्य माहीत नाही आणि ते तुम्ही आम्हाला समजून सांगावं का? आम्हाला माहीत नाही असं तुम्हाला वाटतं का? दुसरी शंका आहे की भक्ती, ज्ञान, वैराग्य हे समजण्यासाठी तुम्ही आम्हाला एकच साधन सांगता, तर ते खरं असू शकतं का की एकाच साधनाने 3 गोष्टी प्राप्त होतात का? तिसरी शंका अशी आहे की तुम्ही आम्हाला एकच साधन सांगितलं, ते म्हणजे देहाचं निरसन करा, पण नेमकं कोणत्या देहाचं निरसन करा? कारण शास्त्राने अनेक प्रकारचे देह सांगितलेत, स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, महाकारण देह. मग नेमकं कोणत्या देहाचं तुम्ही निरसन करायचं? आणि त्यानंतर त्यांनी चौथी शंका सांगितली की तुम्ही सांगितलं की बाबा एकाही पदा वाचून कोणी संत होणार नाही. समजा भक्ती, वैराग्य आणि ज्ञान ह्या तिघापैकी एक जरी पद कमी असेल तरी तो संत होऊ शकत नाही, असं एखादं उदाहरण आहे का? आणि असेल तर आम्हाला सांगा. आणि 5वी शंका अशी आहे की तुम्हाला खरंच भक्ती, ज्ञान, वैराग्य माहीत आहे की तुम्ही उगीचच व्यर्थ बडबड करताय? अशा 5 प्रकारच्या शंकांचा आपल्याला इथं विचार करायचा आहे आणि मग आपल्या कीर्तन सेवेला पूर्ण विराम द्यायचा आहे. विठ्ठल विठ्ठल. आता आपण पहिल्या शंकेचा विचार करूया. ती म्हणजे कोणती? की आम्हाला भक्ती, ज्ञान, वैराग्य माहीत नसावं आणि मग ते तुम्ही आम्हाला सांगावं. तर या शंकेमध्ये 3 शब्दांच्या व्याख्या आहेत, भक्ती, वैराग्य आणि ज्ञान. आपण एका शब्दाची व्याख्या पाहूया. खरं तर भक्तीची व्याख्या जर पाहायला गेलं तर आपण पाहत असतो की अनेक जण भक्ती करत असतात, नाही का? कारण ज्ञानोबराय म्हणतात, देखा मनुष्य जात सकळ, ते स्वभावताची भजनशीळ, झाले ऐसे केवळ माझ्या ठाई. ज्ञानोबराय तर खोटं बोलणार नाही. ज्ञानोबराय म्हणतात, जर जन्मताच मनुष्य भजनशीळ आहे तर तो कोणाची ना कोणाची तरी भक्ती करणारच ना. मग कोण रामाची करेल, कोण कृष्णाची करेल, कोण महादेवाची करेल, तर कोण गणपतीची करेल, कोण अन्य देवी देवतांची करेल, कोण दत्तात्रेयांची करेल, कोण जगदंबेची करेल, पण भक्ती ही कोण ना कोणाची तरी करणारच. आज तर आपण पाहिलं तर आज भक्तीला असा महापूर आलेला आहे, नाही का? प्रत्येकजण म्हणजे रोज भक्ती करणारी लोक आज आपल्याला समाजामध्ये पाहायला मिळतात. सोमवार आला की महादेवाच्या मंदिरात, नाही का, कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम भुजगेंद्रहारम सदा वसंतो हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि. मंगळवाराला की देवीच्या मंदिरात सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. बुधवाराला की पांडुरंगाच्या मंदिरात महायोगपीठे तटी भीमरथ्याम वरम पुंडरीकाय धातुं मुनींद्रे समागत्य तिष्ठन्त मानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. गुरुवाराला की दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. शुक्रवाराला की जय जय संतोषी मा, नाही का, संतोषी मा. शनिवाराला की हनुमंताच्या शरण शरण हनुमंता तुझा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा म्हणजे दावाव्या सुभटा. आणि रविवाराला की येळकोट येळकोट
जय मल्हार. अहम वाघ्या सोहम वाघ्या प्रेम नगरावारी, सावध होणी भजनी लागा देव करा कैवारी, माझ्या मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी. असं म्हणून प्रत्येक त्यांचं लक्ष नव्हतं. जाऊ द्या. अहम वाघ्या सोहम वाघ्या प्रेम नगरावारी, सावध होणी भजनी लागा देव करा कैवारी. जर 8-7 दिवसाला 7 वारांना जर असं प्रत्येक देवाच्या मंदिरात जाऊन रोज भक्ती केली तर ही भक्ती तुकोबरायांनाही मान्य नाही आणि ज्ञानोबरायांनाही मान्य नाही. ज्ञानोबराय म्हणतात सवत मोटकी पाहे तव गणेशाचीच होय, 14शी म्हणे माये तुझीच ओ दुर्गे. एकादशीच्या दिवशी जेतुला पाडू अम्मासी, तेतुला नागासी पंचमीच्या दिवशी नित्य नैमित्तिक कर्म सांडी, मग बसे नवचंडी आणि मग भैरवा पात्री, म्हणजे मग ती नवचंडी आहे ती भैरवा पात्री. ज्ञानोबराय सांगतात की पंचमीच्या दिवशी नाग दिसावा म्हणून आपण खूप प्रयत्न करतो आणि दिसलास तर त्याला देव म्हणून आपण नम्रतेने पूजा करतो. पण तोच जर नाग चतुर्थीच्या दिवशी दिसला तर काठी घेऊन मारतो, तोच जर षष्टीच्या दिवशी दिसला तर काठी घेऊन मारतो. मग ह्याला भक्ती म्हणत नाही. किंवा ते सांगतात की बैलपोळ्याच्या दिवशी आपण बैलाला देव मानतो, आपण सगळे शेतकरीच आहे, आपल्याला सर्वांना ते ज्ञात आहे. त्या दिवशी त्याला स्वच्छ स्नान वगैरे घालून आपण त्याची रंगरंगोटी करून पूजा करून औक्षण करून पुरणपोळीचा गोड नैवेद्य आपण बैलपोळ्याच्या दिवशी बैलाला देतो. पण दुसऱ्या दिवशी काय, अवताला झुकला तर आपण चापकाचे फटके दिल्याशिवाय राहत नाही. मग ज्ञानोबराय म्हणतात असली भक्ती मला मान्य नाही. भक्ती असावी पण कशी असावी तर तुकोबराय सांगतात भक्तीच्या शास्त्रामध्ये अनेक व्याख्या सांगितल्या. जर आपण पहिल्यापासून वैदिक कालापासून पाहायला गेलो तर रामायण कालामध्ये प्रभू रामचंद्रांनी शबरी मातेला भक्ती सांगितली, ती म्हणजे नवविधा भक्ती. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम, अशी 9 प्रकारची भक्ती. ज्या वेळेस शबरी माता आपले गुरु मातंग ऋषी यांचा जाण्याचा वेळ आलेला होता आणि त्यांनी सांगितलं की गुरुदेव मला भक्तीचा मार्ग सांगा. त्यावेळेस गुरुदेव सांगतात की शबरी एक दिवस प्रभू रामचंद्र नक्की येतील आणि ते तुला भक्तीचा मार्ग सांगतील आणि मग त्यांच्याकडून तू भक्तीचा मार्ग समजून घे. मग शबरी माता आपल्याला ती सर्व कथा माहिती आहे, आज कथा पाहिजे नाही, महत्त्वाचा भाग पाहायचा आहे की शबरी माता रोज प्रभू रामचंद्रांच्या आगमनाची वाट पाहत असते. रोज सडा समर्जन फुलाची रांगोळी, रोज उष्टी बोरे काढून ठेवत असते शबरी. आणि एक दिवस तिच्या जीवनामध्ये प्रभू रामचंद्र येतात आणि प्रभू रामचंद्र आल्यानंतर तिने सगळं आदर स्वागत सत्कार केला आणि बसायला एक आसन टाकलं आणि त्या आसनावरती प्रभू रामचंद्र बसलेले आहेत, लक्ष्मण भैया शेजारी बसलेले आहेत. आणि त्यावेळेस शबरी माता म्हणते देवा मला भक्तीचा मार्ग सांगा. त्यावेळेस प्रभू रामचंद्र तिला नवविधा भक्ती सांगतात की प्रथम भगती संतन कर संगा, दुसरी कथा मत रती प्रसंगा, तिसरी म्हणजे प्रभू गुणगान तू कर, तिसरी भगता तू गुरुपद पंकज सेवन कर, म्हणजे गुरुच्या पायांचं तू सेवन कर, चवती भक्ती निज गुणगान आणि मंत्र जाप मम दृढ विश्वासा, पंचम वेद जो भजन प्रकाशा, छटदम शील विरती बहु कर्मा, निरत निरंतन सज्जन धर्मा, सातवम मम मोहिमय देखा, लाभ संतोषा, आठवम जता लाभ संतोषा. आणि नवम भक्ती ती सांगते की तू तुझ्या हृदयामध्ये कुणाच्याही विषयी तू कुठलाही दोष ठेवू नको, तुझं मन निर्मळ ठेव, म्हणजे तुला ती भक्ती प्राप्त होईल आणि तुला भगवंताची प्राप्ती होईल. अशी नवविधा भक्ती ही प्रभू रामचंद्रांनी शबरी मातेला सांगितली. त्यानंतर तुकोबराय सांगतात की नारद भक्ती सूत्रामध्ये 84 प्रकारची सूत्र नारद भक्ती सूत्रामध्ये लिहिलेली आहेत भक्तीची. म्हणजे अनेक साधू संतांनी ऋषीमुनींनी भक्तीच्या व्याख्या केल्यात. म्हणजे अथा तो भक्ती आख्यास्यामः सा त्वस्मिन् परम प्रेम रूपा अमृत स्वरूपाच यल्लब्ध्वा पुमान् भवती सिद्धो भवती अमृतो भवती तृप्तो भवती. काही ऋषीमुनींच्या व्याख्या आहे कथा दिश्विती गर्गः पूजा दिश्वाणुराग इति पाराशर्यः आत्मरत्यात विरोधेनेती इति शांडिल्यः. अशा अनेक ऋषींनी
भक्तीच्या व्याख्या म्हणजे ह्याला भक्ती म्हणतात, ह्याला भक्ती म्हणतात, ह्याला भक्ती म्हणतात, अशा भक्तीच्या व्याख्या लिहून ठेवल्या. नारदांनी सुद्धा स्वतः भक्तीची व्याख्या लिहिली की नारदस्तु तदर पिताखिलाचारिता तद्वित स्मरणेन परम व्याकुलतेती. अशी नारदांनी सुद्धा भक्तीची व्याख्या लिहून ठेवली. सर्व ऋषींच्या, सर्व संत महात्म्यांच्या व्याख्या ह्या करेक्ट होत्या, पण ह्या सर्व व्याख्यांमध्ये एक परफेक्ट व्याख्या ठरली, ती म्हणजे यथाव्रज गोपिकानाम, की ज्या व्रज म्हणजे वृंदावनातल्या ज्या गोपी आहे आणि त्या गोपींनी जी कृष्णाची भक्ती केली आणि ती सर्वश्रेष्ठ भक्ती ठरली. कारण त्यावेळेस सर्वांनी साधू संतांच्याकडे गेले, आपल्यासारखे भक्तजन. कोणी कबीर महाराजांकडे गेले, कोण दुसऱ्या महाराजांकडे गेले, काही जण कबीर महाराजांकडे गेले आणि कबीर महाराजांना सांगितलं, कबीर महाराज तुमची भक्ती खूप श्रेष्ठ आहे हो सगळं जगतामध्ये. त्यावेळेस कबीर महाराज त्या सर्व आपल्यासारख्या भक्तांना सांगतात की अरे कबीर कबीर क्या कहे जा जमुना के तीर, कबीर कबीर क्या कहे जा जमुना के तीर, एक एक गोपी के प्रेम में बह गई कोटी कबीर, बह गई कोटी कबीर. ते म्हणतात माझ्या भक्तीचं काय वर्णन करता, तुम्ही वृंदावनामध्ये जा आणि त्या गोपींची भक्ती पहा, त्या गोपींचं प्रेम पहा आणि मग तुम्हाला कळेल की ती भक्ती किती श्रेष्ठ आहे. त्याच्याकडे पाहून तुम्हाला भक्तीचा खरा अर्थ कळेल. आता तुम्ही मला सांगा की आता मी जेवढ्याही व्याख्या बोलून दाखवल्या नाही का, तर त्या व्याख्यांमध्ये आपल्याला कळलं का त्याचा अर्थ? नाही कळला. परंतु त्या गोपींची जर भक्ती पाहायला गेलं तर गोपीगीतामध्ये त्याचं वर्णन आहे. गोपीगीतामध्ये ते सांगतात, गोपीगीत म्हणताना जयति देधिकं जन्मना व्रज श्रयत इंदिरा शश्वदत्रयी दैचतृषतां दीक्षुतावकास वैधुतासवस्त्वामि चिन्वते शरदोदासये साधुजातस सरसिजोदर श्रीपुषाटुषा. गोपीगीत पूर्ण येतंय पण आता म्हणायला आपल्याला वेळ नाही आहे. म्हणून त्या गोपीगीत कृष्णावर त्यांचं किती प्रेम आहे तर त्या प्रेमाचं ते वर्णन करतात त्या गोपीगीतांमध्ये आणि त्यातून ते आपल्याला दाखवतात की आमचं कृष्णावर कसं प्रेम आहे. परंतु हे गोपीगीतसुद्धा संस्कृतमध्ये असल्यामुळं आपल्याला समजलं का? फक्त कानाला ऐकायला आपल्याला छान वाटलं पण त्याचा अर्थ समजला नाही. पण त्याचा अर्थ आपल्या संतांनी खूप छान केला. आपले संत गवळणींमधून ज्या गवळणी संतांनी लिहून ठेवल्या त्या गवळणींमधून त्याचं वर्णन करतात. ते म्हणतात, तुझ्या न माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला, असा गवळणींच्या भक्तीमधला तो भाव आहे. आता हा भाव आपल्याला समजतो की नाही? सर्वांना समजतो. अशी भक्ती त्या गोपिकांनी केली. पण आता खरं सांगा, आपला संसार प्रपंच सगळं सोडून आपल्याला वृंदावनात जाऊन राहता येईल का? आणि तिथं जाऊन भगवंताची भक्ती करता येईल का? तर करता येणार नाही. म्हणून सर्वजण तुकोबरायांकडे गेले आणि तुकोबरायांना सांगितलं, तुकोबराय तुम्ही इतक्या सगळ्या व्याख्या सांगितल्या पण ह्या आम्हाला खूप जड वाटतात आणि त्या पद्धतीने भक्ती करणं आम्हाला शक्य नाही. मग आम्हाला जर साधी सरळ सोपी जर भक्ती करायची असेल तर ती आम्ही कोणती करायची? मग तुकोबराय सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणात, भक्ती दे
खरं बरं का? म्हणजे काहीही प्रमाण गायलं, काहीही प्रमाण गायलं तर सर्वांनी त्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजे. कारण का, आमचे श्रीगुरू हरिभक्तीपरायण पांडुरंग महाराज शास्त्री शितोळे ते नेहमी सांगतात की हे गायन म्हणजे एक गॉड गिफ्ट आहे, ते प्रत्येकाला मिळत नाही. आपल्याला त्या गायनातलं काही कळत सुद्धा नाही. म्हणून ते ज्या ज्या वेळेस गातात त्यावेळेस आपल्या मनामध्ये, आपल्या चेहऱ्यावर थोडीशी प्रसन्नता येते की नाही. आणि ती प्रसन्नता आले म्हणजे आपला चेहरा व्याजामध्ये राहतो. मग त्या व्याजातून मुक्त होण्यासाठी आपण काही हजाराची नोट काढून देणार आहे का त्यांना? तर नाही देणार. फक्त टाळ्यांनी दाद द्यायची म्हणजे त्यांना सुद्धा त्याचं एक आत्मिक समाधान लाभतं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तुकोबराय म्हणतात, भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनू. तुकोबराय सांगतात की भक्ती ते नमन, तुम्ही कशी भक्ती करा? तर नमन भक्ती करा. मग नमन म्हणजे कशी भक्ती करायची? तर अंतकरणपूर्वक एखाद्याला नमस्कार करणं म्हणजे नमन. एखाद्याला म्हणा, भगवंताला म्हणा, कोणालाही अगदी अंतकरणपूर्वक नमन करणं ही तुमची भक्ती ठरेल. मग अशी कोणी नमन केलेलं आहे का एखादं उदाहरण? तर हो आहे. पंढरपूरमध्ये एक दंडवते नावाचे स्वामी होऊन गेले आणि ते दंडवते स्वामी काय करायचे की प्रत्येकाला नमन करायचे. पण कसे? साष्टांग दंडवत प्रणाम घालायचे. ते साष्टांग म्हणजे काय? सह अष्ट अंग दंडवत. दंडवत म्हणजे काय? दंड म्हणजे काठी आणि वत म्हणजे पडणे. की समजा आपण हातामध्ये काठी धरली आणि ती सोडून दिली की जशी ती कोणत्याही अंगावर पडते त्याला म्हणायचं दंडवत. आणि असं ते साष्टांग दंडवत ते घालायचे. पण कसे? तर दंडवत दंडापरी काही नुरी उरेना. म्हणजे दंडवत असं घालायचं की समोरच्याचं काहीच पाहिलं नाही पाहिजे. तुकोबरायांचं प्रमाणे तुकोबराय म्हणतात, नमन ते नम्रता न पाहे गुणदोष. ते म्हणतात नमन करा पण समोरच्याचा गुणदोष न पाहता आपल्याला नमन करता आलं पाहिजे. आणि अशा पद्धतीने ते दंडवते स्वामी साष्टांग दंडवत प्रणाम करायचे प्रत्येकाला, जो कोणी दिसेल त्याला. एकदा रस्त्यामध्ये गाढव मरून पडलं होतं आणि दंडवते स्वामींनी त्यांना साष्टांग दंडवत प्रणाम केला. ते गाढव जिवंत झालं आणि चालायला लागलं. त्यानंतर काही दिवसांनी एक कुत्रा मरून पडलेला होता. दंडवते स्वामींनी त्यांनाही साष्टांग दंडवत प्रणाम केला. तोही कुत्रा जिवंत झाला आणि तो चालू लागला. मग आता ही बातमी सगळ्या पंचक्रोशीत पसरायला किती दिवस लागतील? 1 महिना, 2 महिने, 1 वर्ष, क्षणात पसरली. मग काय व्हायला लागलं की पंचक्रोशीमध्ये कोणीही व्यक्ती मृत्यू पावली की दंडवते स्वामींसमोर आणून ते प्रेत ठेवायचं. दंडवते स्वामी साष्टांग दंडवत प्रणाम करायचे आणि ते प्रेत ते जिवंत व्हायचं. आता हे सुरू झाल्यावर भगवंताला आवडेल का? कारण हे नियतीच्या विरुद्ध होणारी गोष्ट होती. आता त्यांच्या दंडवतामध्ये इतकी शक्ती आलती, कारण आपण कोणतीही साधना अनंत काळापर्यंत केली तर आपल्या म्हणजे वैदिक संस्कृतीमध्ये फार तर 12 वर्षाचा काल सांगितला आहे की कोणतंही नाम असू द्या, कोणतीही साधना अगदी साध्यातली साधी सातत्याने जर तुम्ही 12 वर्ष केली म्हणजे त्याला एक तप म्हटलं जातं आपल्या वैदिक संस्कृतीमध्ये. आणि एक तप केली की ती सिद्धी पावते, मग तिचं फळ प्राप्त होतं. कारण आपल्या शास्त्रांनी सांगितलं की दर्शने प्रशस्ती पुण्यपुरुषः. आणि अशा ह्या पुण्यपुरुषांचं आपण दर्शन घेतलं पाहिजे. ह्यांच्या दर्शनाने आपल्या भाग्यातही कोणती गोष्ट नसली तरी त्यांच्या साधनेच्या तपाने ती आपल्याला प्राप्त होऊ शकते. इतकं ह्या साधनेचं तप असतं. आणि संत चरणारा लागता सहज, संत चरणारा लागता सहज.
जर आपल्याला पाहायचंच असेल तर ह्या पुण्यपुरुषांच्या पुण्याईने आपल्याला कोणतीही गोष्ट प्राप्त होती. आणि हे दंडवते स्वामींचा रोजचा क्रम सुरू झाला. परंतु ही बातमी पैठणला शांतीब्रह्म एकनाथ महाराज ह्यांच्या कानावर गेली आणि त्वरित शांतीब्रह्म एकनाथ महाराज पंढरपूरला आले. कारण का तर दंडवते स्वामी त्यांचे शिष्य होते. म्हणून त्या शिष्याजवळ आले आणि शिष्याच्या मस्तकावर म्हणजे डोक्यावर हात ठेवला आणि सांगितलं की आता तुमचं कार्य संपलं, कारण तुम्ही नियतीच्या विरुद्ध करत आहात, तर आता तुम्ही समाधी घ्या. आजही पाहायला गेलं तर वाळवंटामध्ये त्या दंडवते स्वामींची समाधी आपल्याला पाहायला मिळते. विठ्ठल विठ्ठल म्हणून तुकोबराय सांगतात की भक्ती ते नमन, तुम्ही नमन करा ती तुमची भक्ती ठरेल. पण ते नमन कसं असलं पाहिजे? नमन ते नम्रता, न पाहे गुणदोष, म्हणजे कोणाचाही गुणदोष न पाहता आपण जर नमन केलं तर ती आपली भक्ती ठरते. दुसरं जर आपण शब्दाची व्याख्या पाहायला गेली तर ते म्हणजे वैराग्य, नाही का? मग हे वैराग्य आपलं कसं असलं पाहिजे? तर त्याच्यासाठी आधी आपला वैराग्य कळालं पाहिजे, नमन ते नम्रता कळालं पाहिजे. नमनसुद्धा कसं असलं पाहिजे आपलं? आता आपण पाहिलं की नमन ते नम्रता, न पाहे गुणदोष, सर्व सृष्टीमध्ये आपल्याला समभाव पाहता आला पाहिजे. कसा? ज्ञानोबरायांना विचारलं तर ज्ञानोबराय म्हणतात, जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप, पूजा ध्यान जप त्यासी नाही, किंवा जे जे भेटे भूत ते ते माणी जे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. ज्ञानोबरायांच्या वतीने अशी आहे की सर्व समष्टीमध्ये समभाव पाहणे आणि त्याला नमन करणे. आता आपण वैराग्याची व्याख्या पाहूया की वैराग्य म्हणजे काय. तर तुकोबराय सांगतात वैराग्य तो त्याग. आता त्याग करायचा आहे, पण आधी आपल्याला वैराग्य समजून घेतलं पाहिजे की वैराग्याचे शास्त्राने किती प्रकार सांगितले. तर शास्त्रामध्ये वैराग्याचे 3 प्रकार सांगितले. पहिलं म्हणजे स्मशान वैराग्य, दुसरं म्हणजे क्षणिक वैराग्य आणि तिसरं म्हणजे कर्पट वैराग्य. आता स्मशान सगळ्याचे आपण एक एक मिनिटात पाहून घेऊया. तर स्मशान वैराग्य म्हणजे काय की आता आपल्या ह्या चक्रेश्वर भूमीमध्ये आपण कोणतीही व्यक्ती मरण पावली, मृत्यू पावली, तर तिला अंतविधी करण्यासाठी आपण कुठं येतो? तर या चक्रेश्वर भूमीमध्ये येतो. आणि ह्या भूमीमध्ये आलो, समजा एखाद्या व्यक्तीला हार्ट अटॅक आला आणि ती व्यक्ती गेली आणि आपल्या अगदी जवळचा मित्र आहे, तर आपण म्हणतो अरे मी तर सकाळी त्याच्याशी बोललो, नाही का? कुणी म्हणतं अरे रात्री मला भेटलेला, कुणी म्हणतं 1 तासापूर्वी मला भेटलेला आणि तो आता गेला. काही खरं नाही माणसाचं, नाही का? हा मानवी देह म्हणजे क्षणभंगूर आहे, एक पाण्याचा बुडबुडा आहे, असं सर्वसाधारण प्रत्येकजण म्हणतात. आणि हे जर त्यांची वाक्य, ही भाषा बोलताना जर आपण ऐकलं तर आपल्याला असं वाटतं वा, काही या बाबांना वैराग्य प्राप्त झाले, आता संन्यास घेतात की काय. पण ह्या भूमीतून बाहेर पडला रे पडला की लगेच चला वाडेकरची मिसळ खायला, नाही का? म्हणजे हे वैराग्य कुठपर्यंत होतं आपलं? फक्त ह्या स्मशानभूमीपर्यंत. त्याला म्हणायचं स्मशान वैराग्य. आणि दुसरं म्हणजे क्षणिक वैराग्य. समजा आपण आता इथून प्रवास करतोय 2 व्हीलरवर की पुण्याला आपण चाललो आहे, परंतु इथं मोशीपर्यंत आपण गेलो आणि एक ॲक्सिडेंट झालेला आपण पाहिला. तर त्या ॲक्सिडेंट पाहिल्यानंतर तिथं ती ज्याचा ॲक्सिडेंट झाला आहे ती व्यक्ती मृत पावलेली आहे. ते पाहिलं की आपला लगेच ॲक्सिलेटरवरचा पाय ब्रेकवर येतो आणि आपल्या गाडीचा वेग आपोआप कमी होतो. का? तर आपल्याला वाटतं रे बाबा आपला पण ॲक्सिडेंट झाला तर, म्हणजे हे क्षणाचं वैराग्य येतं. आणि तिथून फक्त बोसरीपर्यंत गेलो की पुन्हा आपलं स्पीड गाडीचं वाढतं. ह्याला म्हणायचं क्षणिक वैराग्य, म्हणजे क्षणापुरतं वैराग्य आलेलं. तिसरं म्हणजे कर्पट वैराग्य. कर्पट वैराग्य म्हणजे काय? शास्त्राने सांगितलंय की एखादा व्यक्ती संसाराला, मुलाबाळांना, प्रपंचाला खूप त्रासलेला आहे, त्याला असं वाटतं उगीच मी लग्न केलं आणि ह्या संसारात पडलो, मी आपला वनात जाऊन राहिलो असतो, मस्त तिथं ध्यानधारणा केली असती, साधना केली असती, तर माझं जीवन सफल झालं असतं. म्हणून तो आपल्या पत्नीला सारखं म्हणत असतो अरे मला वाटतं जंगलात जावं, मला वाटतं जंगलात जावं. मग ती एक दिवस म्हणते हो जा, मग तुम्हाला इतकी इच्छा आहे तर तुम्ही जा. मग तो काय करतो? जंगलामध्ये म्हणजे वनामध्ये जातो. पण वनामध्ये गेल्यावर करमतंय का त्याला? आठवण कुणाची येते? परत आपल्या पत्नीची, मुलाबाळांची, संसार प्रपंचाची. पण तो माणूस आत्ताच्या काळातला होता. पण तुकोबरायांचं प्रमाण आहे. तुकोबराय म्हणतात की वनिता सोडून वना गेला आणि वनिता चिंतू लागला. वनिता म्हणजे स्त्री, पत्नी, तिला सोडून तो कुठं गेला? वना गेला. परंतु वनात जाऊन काय करायला लागला? वनिता चिंतू लागला. म्हणजे आत्ताचा तो माणूस उदाहरण देते, म्हणजे पटकन समजतं, पूर्वीचं दिलं तर समजणार नाही. तो मोबाईल सोबत घेऊन गेला वनामध्ये. तिकडून त्यांनी मेसेज केला मिस यू, हिने इकडून मेसेज केला मिस यू टू. भक्ता काय आला तो लगेच घरी. ह्याला म्हणायचं कर्पट वैराग्य. फक्त
थोड्या वेळापुरतं म्हणजे वनात पोचस्तोपर्यंत हे वैराग्याचे प्रकार आहेत. परंतु असलं वैराग्य तुकोबरायांना मान्य नाही, ज्ञानोबरायांना मान्य नाही. ज्ञानोबराय म्हणतात, जैसे अहिकाचे का स्वर्गीचे भोग पायिक झाली या इच्छेचे, परी भोग हे न रुचावे म्हणा माझी. ज्ञानोबराय म्हणतात, इहलोकापासून परलोकापर्यंत जरी आपल्याला भोग प्राप्त झाले तरी सुद्धा त्याचा त्याग करता यावा, त्याला म्हणायचं वैराग्य. ज्ञानोबराय ग्रंथराज्ञी ज्ञानेश्वरीमध्ये खूप सुंदर दृष्टांत देतात. ते सांगतात की एक व्यक्ती, एक मनुष्य 15 दिवसांचा उपवासी आहे आणि त्याच्या पोटामध्ये भुकेने हाहाकार झालेला आहे. त्याला असं वाटतंय माझा प्राण आत्ता जाईल की काय, ह्या अवस्थेला तो पोचलेला आहे. परंतु त्या अवस्थेत असताना त्याला त्या जंगलामध्ये समोर एका झाडाखाली 4 माणसं आलेली दिसतात आणि ती 4 माणसे एका एका पात्रामध्ये अन्न घेऊन आलेले आहे, एका भांड्यामध्ये, आणि 4-5 पात्र त्यांनी मांडलेली आहेत आणि ती 4 व्यक्ती त्या ताटांवर बसलेले आहेत. एक व्यक्ती तो अन्न त्यांना वाढत आहे आणि ह्यांनी पाहिलं की एक 5वं ताट रिकामं आहे. हा कसा बसा उठून त्या ताटापर्यंत गेला आणि त्या ताटावर तो बसला. वाढणारा जेवण वाढत होता आणि तो वाढणारा व्यक्ती त्याच्या कानामध्ये सांगतो की तू ज्या ताटावर बसलाय ना त्या ताटामध्ये विष आहे. आता सांगा, ज्याला कळेल की ह्या अन्नामध्ये, ह्या ताटामध्ये विष आहे तर तो जेवेल का? तुमचं नियोजन काय असेल? नाही जेवणार. कारण ज्ञानोबराय म्हणतात, जे विषय रांधली रस सोय ते जेवणारा ठाऊकी होय, तो ताटाची सांडोणी जाय जयापरी. म्हणजे ज्या अन्नामध्ये विष रांधलेलं आहे हे ज्या जेवणाराला जर ठाऊक झालं तर तो जेवील का? नाही जेवणार. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात, तैसे संसारा या समजता जे मानी जे अनित्यता तो वैराग्य दवडिता पाठी लागे. तसं जसं विष प्रमाण आपल्याला कळलं की या ताटामध्ये विष आहे, त्या विषाप्रमाणे आपण लगेच त्याचा त्याग केला, तसा संसाराचा सुद्धा विषाप्रमाणे आपल्याला त्याग करता आला पाहिजे. परंतु आपल्याला किती मोह, किती माया, किती ममता, नाही का? श्रीमद आद्य गुरु शंकराचार्य सांगतात, भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. ते सारखं सांगतात की अरे मूर्खा, तू आता तरी भज, आता तरी भज. पण तरीसुद्धा आपण मी माझं माझं करतच आपल्या संसारामध्ये गुरफटलोय. पण असलं वैराग्य त्यांना मान्य नाही, असला त्याग त्यांना मान्य नाही. कारण तुकोबरायांना जर विचारलं की त्याग कसा करायचा, तुकोबराय सांगतात, त्याग तरी ऐसा करा अहंकारा दौडावे. ते म्हणतात त्याग कशाचा करायचा, तर तुमच्यातला जो अहंकार आहे त्याला दौडा, म्हणजे त्याला घालवा. त्याला जर घालवलं तर काय होईल? अभिमान गेला आणि तुका म्हणे देव झाला. जर तुमच्यातला अभिमान गेला तर तुम्ही काय बनाल? देव बनाल. म्हणजे आपोआपच तुमच्यामध्ये भक्ती, ज्ञान, वैराग्य आपोआपच प्राप्त होणार. कारण अहम ब्रह्मास्मी हे जे तत्व आहे, कारण आपण तेच ब्रह्म आहे. गीता सांगते ना, ममैवांश जीवलोके जीवभूतच सनातनः किरवा सर्वस्य चामृती सन्निविष्टो. प्रत्येकाच्या हृदयात तो भगवंत आहे आणि तोच भगवंत आपल्यामध्ये आहे. पण कधी दिसेल? अहंकार गेला तर. ज्ञानोबराय म्हणतात की हे मजची स्तव झाले परी म्या नाही केले, ऐसे जेने जाणीतले तो सुटला गा. की हे सगळं मीच निर्माण केलंय, पण हे मी काहीच नाही केलं, असं जो ओळखतो, असं जो समजतो तो सुटला. परंतु हे सुटेल का अहंकार? कारण अहंकार सुटणं इतकी अवघड गोष्ट आहे. ज्ञानोबराय म्हणतात त्या अहंकाराचं सुद्धा एक नवल आहे. नवल अहंकाराचे गोठी विशेष न लगे अज्ञानापाठी, सज्ञानाच्या झोंबेकंठी नाना संकटे नाचवी. ते म्हणतात की हा अहंकार आहे ना, ह्याचं एक नवल आहे. तो अज्ञानाच्या पाठी कधीच लागत नाही. तो कुणाच्या पाठीमागे लागतो? सज्ञानाच्या, शहाण्या माणसाच्या, शिकलेल्या माणसाच्या, सुज्ञ माणसाच्या, कीर्तिवान, धनवान, पैशाचा जो मोठा मालमत्तेने, संपत्तीने जो मोठा आहे ह्याच्या मागं तो अभिमान लागतो. तो अज्ञानाच्या मागं लागत नाही. आमचे श्रीगुरू म्हणतात की मांजर नेहमी पळत्या उंदराच्या पाठीमागे लागते. मेलेला उंदीर तर तिला माहिती आहे हा माझाच आहे, परंतु मला काय करायचं आहे? स्टॉक वाढवायचा आहे. तसा हा अहंकार आहे. अज्ञान तर मी 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 करीतच बसतोय अज्ञानी, कारण त्याला म्याव 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 शिवाय काही येत नाही. कारण तो सगळीच गोष्ट मी केलं मी केलं मी केलं म्हणत असतो. परंतु जो शहाणा आहे, जो सुज्ञ आहे, जो ज्ञानी आहे, त्याच्या पाठीमागे तो अहंकार लागतो. पण त्या अहंकाराचं एक नवल आहे. ज्याला अहंकार झाला त्याला तो कळत नाही. त्याला असं कधी वाटतच नाही की आय एम रॉंग. त्याला असं वाटतं यू आर रॉंग, यू आर ऑलवेज रॉंग, नाही का? आय एम परफेक्ट, आय एम करेक्ट, नो मिस्टेक. आणि मीच करेक्ट याच्या नादामध्ये एक दिवस पद, प्रतिष्ठा, सत्ता, संपत्ती सर्व काही तो वैभव हरून बसतो आणि मग त्याला कळतं. कारण आमचे ज्ञानोबराय म्हणतात की अहंकार हा कसा आहे? आपल्या पाठीसारखा आहे. त्याचं ते नवल आहे. आपली पाठ आपल्याला कधी दिसते का? ती दुसऱ्याला दिसते, सगळ्या जगाला दिसते. तसा अहंकार आहे. आपल्याला अहंकार झाला तर तो आपल्याला कळत नाही. तो कोणाला कळतो? अख्ख्या जगाला कळतो. पखवाजाचे 4 बोल वाढले की अहंकार
वाढला. गायनाचे 4 राग वाढले की अहंकार वाढला. 4 कीर्तनं जास्त झाली की अहंकार वाढला. कशानेही अहंकार वाढू शकतो. अहंकार वाढण्याला कारण लागत नाही, परंतु तो घालवण्यासाठी खूप मोठे प्रयत्न करावे लागतात. आणि तेच आपल्याला प्रयत्न कुठे मिळतील तर संतांच्या चरणाजवळ. संतांनी सांगितलेल्या जर आपण मार्गाने गेलो तर तो आपला अहंकार जाऊ शकतो, अन्यथा तो आपला अहंकार जाऊ शकत नाही. मग तो जर अहंकार आपल्याला दौडायचा असेल, त्याचा त्याग करायचा असेल तर संतांच्याच वचनावर विश्वास ठेवून तो आपल्याला अहंकार त्याग करता यावा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपणही त्याग करतो. आपल्याकडे पण त्यागाचे अनेक प्रकार आहेत आणि शास्त्रानेही सांगितले. आपण 3-4 त्याच्या त्यागाचे प्रकार पाहू आणि पुढे जाऊया. तर त्याग हा गोष्ट, एखादी वस्तू आपल्याला अनुकूल नसेल तर त्याग घडतो. दुसरा म्हणजे गोष्ट अनुकूल आहे, म्हणजे भोग अनुकूल आहे पण भोग भोगण्याचं ज्ञान नसेल तरीही त्याग घडतो. तिसरी गोष्ट, भोग अनुकूल आहे, भोग भोगण्याचं ज्ञानही आहे पण भोक्तृत्व शक्ती नसेल तर त्याग घडतो. आणि हे सगळे त्याग आपण एका सेकंदामध्ये आपण पाहूया. तर पहिला त्याग, भोग अनुकूल नाही तर त्याग घडतो. आपल्याला सर्वांना कोल्हा माहिती आहे. आपण शालेय जीवनामध्ये कोल्ह्याची गोष्ट शिकलेलो आहोत. कोल्हा एकदा द्राक्षेच्या बागेमध्ये जातो. खूप बहरून आलेली असतात ती द्राक्ष, इतके सुंदर द्राक्षाचे गड खाली लोंबत असतात आणि कोल्हा ते द्राक्ष खाण्यासाठी जातो. परंतु द्राक्ष त्याची इतकी उंच असतात की त्याचं तोंड तिथपर्यंत पुरत नाही. खूप उड्या मारून तो थकतो आणि परत रिटर्न नाराज होऊन तो निघतो. परंतु समोरून एक उंट दादा येतो आणि उंट दादा सांगतो की अरे कोल्हे दादा, चला ना, आपण समोर बाग आहे द्राक्षांची, द्राक्ष खायला जाऊया. ते म्हणतात, छे, ही द्राक्ष मी खात नाही. का? खूप आंबट आहे म्हणे. आता आंबट आहे म्हणून त्याग केला की भोग अनुकूल नाही म्हणून त्याग केला? तर भोग अनुकूल नाही म्हणून कोल्ह्याने त्याग केला. दुसरी गोष्ट की भोग अनुकूल आहे, भोगाचं ज्ञान नाही. तर पूर्वी आळंदी क्षेत्रामध्ये अनेक भागातून भाविक भक्त पूर्वी म्हणजे आजही येतात, पण पूर्वी जरा जेवणाचं थोडंसं महत्त्वाचं होतं. आता रोजच आपण पंचपक्वान्न खातोय, त्यामुळे आता आपल्याला त्या पंक्तीचं काही एवढं विशेष महत्त्व राहिलेलं नाही. पण पूर्वी त्या पंक्तीचं महत्त्व सर्वांना होतं. मग त्या काळातली ही गोष्ट आहे की पंक्तीमध्ये द्वादशीच्या दिवशी एकादशी सोडून आपल्याला निघायचं असतं, तर सगळेजण त्या पंक्तीला बसलेले असतात. त्यामध्ये काही पुणेरी लोक असतात, काही विदर्भातली लोक असतात. आणि पंक्तीचा मेन बेत असतो चक्का. चक्का सर्वांना माहिती आहे, श्रीखंडाचाच तो भाऊ आहे. श्रीखंड फक्त घट्ट असतं आणि चक्का पातळ असतो आणि त्याच्यात कलर टाकलेला असतो की नाही, पिवळा. आणि ते ताटामध्ये सगळं वाढलेलं आहे. ते अष्टक झालेलं आहे, पुंडलिक वरदा झालेली आहे आणि सर्वांनी भोजनाला सुरुवात केलेली आहे. आता एकामागून एक चक्क्याची वाडी येते, सर्वजण ती फस्त करतात आहे. परंतु तो विदर्भातला जो व्यक्ती होता तो त्या चक्क्याला हातसुद्धा लावत नव्हता. मग आता शेजारी पुणेरी बसलेली व्यक्ती होती, ती म्हणते, का हो दादा, तुम्ही हा पदार्थ का खात नाही? तो म्हणे, हे बेसन मी कधीच खात नाही. मग ह्याला लक्षात आलं की ह्याला कळलं नाही की हा चक्का आहे म्हणून. मग तो काय करतो, अहो तुम्ही थोडंसं खाऊन तर पहा, पण तो खात नाही. मग शेवटी म्हणतो, थोडासा बोटाने चाखून तर पहा. आणि तो बोटाने चाखून पाहतो, म्हणतो, वा वा, किती सुंदर, किती गोड आहे. म्हणतो, येऊ द्या वाडी. पण तोपर्यंत वाढणारे लोक सांगतात की शेवटचा अष्टक झालेला आहे, उठा आता. म्हणजे भोग अनुकूल होता पण भोग भोगण्याचं ज्ञान नसल्यामुळं तिथं त्याग घडला. आणि तिसरी गोष्ट म्हणजे भोग अनुकूल आहे, भोग भोगण्याचं ज्ञानसुद्धा आहे पण भोक्तृत्व शक्ती नाही. तर पूर्वी आजोबांच्या काळात, आजोबा म्हणजे माझेच आजोबा सांगते तुम्हाला की माझ्या आजोबांच्या काळात त्यांचे मित्र यायचे. आमच्या अंगणामध्ये मोठा नांदरुकीचा पार आहे आणि त्या पारावर ते मित्र बसायला यायचे. खूप त्यांच्या परिचयाचे मित्र मी बालपणापासून पाहत होते. आजोबा काय करायचे, ते मित्र आले की कोपरीच्या किस्सातून सुपारी काढायचे, अडकिता काढायचे आणि कातरून त्या मित्राला द्यायचे. असं त्यांचं खूप वर्ष मी पाहत होते, चाललेलं होतं त्यांचं. पण काही कालांतराने त्यांनी शेतामध्ये घर बांधलं आणि आमच्या बाबांचे मित्र शेतामध्ये राहायला गेले आणि खूप वर्ष आले नाही. म्हणजे अगदी मी लग्न होऊन सासरी आले तरी आले नाही. आणि मग नंतर जेव्हा मी एक दिवस अशीच गेले, त्या दिवशी त्या बाबांचे मित्र तिथं आलेले होते. मग बाबांनी आपल्या नेहमीप्रमाणे कोपरीच्या खिशात हात घातला, सुपारी काढली, अडकी त्याने कापली आणि त्यांच्या समोर ठेवली. ते म्हणे, नको मी सुपारी खात नाही. बाबा म्हणे, अरे का नाही खाते, खा ना तू सुपारी. ते म्हणे, नाही मी नाही सुपारी खाते. अरे खा ना. मग तो म्हणे, बाबा म्हणे, खात नाही की दात नाही? तर दात नाही म्हणून मी खात नाही.
म्हणजे भोग अनुकूल आहे, भोग भोगण्याचं ज्ञानसुद्धा आहे, कारण अनेक वर्ष सुपारी खाल्लेली आहे, परंतु आता भोक्तृत्व शक्ती नसल्यामुळे त्याग घडतो. असे आपल्या संसारी प्रपंची लोकांचे त्याग, आणि हे त्याग मान्य नाही. मग खरा त्याग कोणता आहे आणि तो कोणता त्याग संतांना मान्य आहे? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तर पंढरपूरला जी आपली आषाढी वारी जाते, आळंदीहून प्रस्थान झालेलं आहे, पालखी चाललेली आहे आणि अगदी सासवडच्या घाटामध्ये पालखी आलेली आहे. पालखी पुढं गेलेली आहे आणि काही वारकरी बाबा रस्त्याने तो घाट चढत आहेत आणि घाटाला सुरुवात होणार आहे. इतक्यात एक मोठी, म्हणजे आताच्या काळातली मर्सिडीज म्हणा किंवा MBW, काय गाडींची नावं मला माहिती नाही, अशी मोठी गाडी आली असं समजा, आणि त्या गाडीवाल्यानी काच खाली घेतली आणि बाबांना आवाज दिला की का हो वारकरी बाबा, तुम्ही वारीला चाललात वाटतं. बाबा म्हणतात, हो बाळा, मी वारीलाच चाललोय, माझी नित्याची पायी वारी आहे आणि त्या पायी वारीसाठी मी चाललो, प्रतिवर्षी मी जात असतो. मग ते म्हणे की बाबा बसा ना गाडीत, मी तुम्हाला वरती नेऊन सोडतो, वरती माझा बंगला आहे, तुम्हाला घरी नेतो, जेवण देतो आणि वरतून दान दक्षिणाही देतो, आणि तुमच्यासारख्या जर वारकऱ्याचे पायी माझ्या घराला लागले तर माझं घरही पुण्य पावन होऊन जाईल, तर तुम्ही चला बाबा. तर बाबा सांगतात, बाबा रे, तू विचारल्याबद्दल तुला धन्यवाद, कारण आजची तरुण पिढी असं वयस्कर बाबांना पाहून असा रिस्पेक्ट देत नाही, असा आदर करत नाही, परंतु तू थांबला, मला विचारलं, त्याबद्दल तुझे धन्यवाद. पण मला काय झालं आहे तर माझी नित्याची पायीवारी आहे आणि तो माझा नियम आहे, म्हणून मी तुझ्या गाडीत बसू शकत नाही. तुकोबराय म्हणतात की भोग अनुकूलही आहे, भोगाचं ज्ञानही आहे, गाडीत बसण्याची भोक्तृत्व शक्तीसुद्धा आहे, पण तरीसुद्धा त्या बाबांनी आपल्या नित्यनेमासाठी काय केलं? त्याग केला. तो खरा त्याग, नाही का? माऊली ज्ञानोबराय म्हणतात की जैसे अहिकाचे का स्वर्गीचे, भोग पायिक झाली या इच्छेचे, परी भोगावे हे नरुचे म्हणा माझी. म्हणजे जर इहलोकापासून परलोकापर्यंतचा जरी भोग आपल्याला उपलब्ध झाला तरीसुद्धा त्याचा त्याग करण्याची हिंमत ज्याच्यात असते त्याला म्हणायचं त्याग. म्हणून वैराग्य तो त्याग. तुकोबराय सांगतात की भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग. आता तिसरी व्याख्या आपल्याला पाहिजे की ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनू. आता ज्ञान आपल्याला कशाचं व्हायला पाहिजे? तर हा देह म्हणजे मी कोण आहे? तर मीच ते एक ब्रह्म आहे, नाही का? 4 वाक्य येतात आपल्या वेदांतामध्ये की अहम ब्रह्मास्मी, तत्वमसी, अयम आत्मा ब्रह्म आणि प्रज्ञानाम ब्रह्म. आता हे शब्द कानाला ऐकायला थोडेसे जड वाटतात, पण सोप्या भाषेत समजून सांगते की आपणच ते ब्रह्म आहे. हे ज्ञान ज्यावेळेस होईल त्यावेळेस ह्या कायतच राहून आपल्याला काय करायचं आहे? तर त्या ब्रह्माचा आनंद घ्यायचा आहे, आणि मग जे आनंद होईल, ते जे ज्ञान होईल त्याला म्हणायचं ज्ञान. अशी सरळ सरळ त्यांनी आपल्याला ज्ञानाची व्याख्या सांगितली. पण कसं होईल ते? कसं ज्ञान प्राप्त होईल? तर ते ज्ञान असंच होतं का? आता समजा महाराजांनी त्यांची वही मला दिली आणि सांगितलं, ताई बोल आहेत वहीत सगळे लिहिलेले, ताई वाजवा, जमेल का? ते कुठंतरी बसून शिकावं लागतं, आणि ते शिकल्याशिवाय आपल्याला येईल का? नाही येऊ शकत. किंवा गायनाच्या महाराजांनी माझ्या हातात पेटी दिली आणि ताई वाजवा सप्तसूर, तर सा नंतर कोणता सूर, रे नंतर कोणता सूर, हा जर मला माहीत नसेल, जरी वही दिली असली तरी मला येईल का? नाही येणार. कारण शास्त्र असं सांगतं की साहित्य वाचून कळतं, परंतु शास्त्र हे शिकावं लागतं. शास्त्र शिकल्याशिवाय समजत नाही. तसं ज्ञान प्राप्त होत नाही. म्हणून भगवंतानी श्रीमद भगवद्गीतेमध्ये ज्ञानाची 18 लक्षणं सांगितली 13व्या अध्यायात. 13व्या अध्यायातल्या 7व्या श्लोकापासून तर 11व्या श्लोकापर्यंत त्यांनी ज्ञानाची लक्षणं सांगितली. कोणती? अमानित्वम, अदंभित्वम, अहिंसा, क्षांतिरार्जवम, आचार्योपासनम, शौचम, स्थैर्यमात्मविनिग्रहः, इंद्रियार्थेषु वैराग्यम, अनहंकार एव च, जन्म मृत्युजरा व्याधी दुःखदोषाणुदर्शनम, असक्तिरणभिष्वंग, पुत्रदारग्रहादिषु नित्यञ्च समचित्यत्वम, इष्टानिष्टोपपत्तिषु मयि चानन्ययोगेन भक्तिरव्यभिचारिणी, विविक्तदेशसेवित्वम, हरतिर्जनसंसदि, अध्यात्मज्ञाननित्यत्वम, तत्त्वज्ञानार्थदर्शनम, एतज्ज्ञानमिति प्रोक्तम, अज्ञानं येदतोऽन्यथा. अशी एकूण 18, 19, 20 लक्षणं भगवंतानी गीतेमध्ये सांगितलेली आहे. आणि ह्या जर प्रकाराने, म्हणजे पहिला जो शब्द आहे अमानित्वम, अदंभित्वम, ह्या श्लोकावर
माऊली ज्ञानोबारायांनी ग्रंथराज्ञी ज्ञानेश्वरीमध्ये 9033 ओव्या लिहिलेल्या आहेत, परंतु या ज्या शब्द आहे अमानित्वम अदंभित्वम ह्या श्लोकावर फक्त 327 ओव्या लिहिल्यात. बाकी कोणत्याच त्या श्लोकावर इतक्या ओव्या लिहिलेल्या नाही, इतके लिहिल्यात. म्हणजे आपल्या जीवनामध्ये हा अमानित्व अदंभित्व म्हणजे जो आपला धांपिकपणा आहे, जो अहंकार आहे, हा जीवनात किती महत्त्वाचा आहे की तो घालवणं किती गरजेचं आहे आणि तो घालवण्यासाठी ज्ञानाची आवश्यकता आहे. म्हणून भगवंतांनी आपल्याला ही सगळी लक्षणं सांगितली. जर आपण विचारसागर ग्रंथाचा विचार केला तर स्वामी निश्चलानंद स्वामी सांगतात की त्यांनी ज्ञान सांगितले, ज्ञानाचे प्रकार, एक परोक्ष ज्ञान आणि एक अपरोक्ष ज्ञान. खरं तर त्यांनी परोक्ष ज्ञानाची व्याख्या संस्कृतमध्ये केलेली आहे आणि अपरोक्ष ज्ञानाची सुद्धा व्याख्या त्यांनी संस्कृतमध्ये केली. परंतु मी तुम्हाला मराठीतला अर्थ सांगते की परोक्ष ज्ञान म्हणजे काय, तर ह्या जगात ब्रह्म आहे हे म्हणजे परोक्ष ज्ञान आणि ते ब्रह्म मीच आहे हे म्हणजे अपरोक्ष ज्ञान. अशी ज्ञानाची लक्षणं सांगितली. परंतु हे ज्ञान मला समजावं त्यासाठी माऊली ज्ञानोबरायांकडे जावं लागतं. ज्ञानोबराय म्हणतात की जरी सोने लेणे हुन घडे तरी तयाचे सोने पण न मोडे, अलंकार वरचिलीकडे ले तयाची निभावे. ते म्हणतात की हे सोनं आहे ना, सोनं समजा तुमच्या हातात एक सोन्याचा गोळा दिला तर तुम्ही त्याला काय बोलणार, हे सोनं आहे. पण त्याच सोन्याचे जर अलंकार बनवले, समजा मंगळसूत्र बनवलं, नेकलेस बनवलं, कानातलं बनवलं, तर तुम्ही त्याला काय बोलणार, मंगळसूत्र आहे. तुम्ही त्याला सोने बोलणार का, तुम्ही त्या दागिन्याचं नाव घेणार. मग ज्ञानोबराय म्हणतात की हे सोनं आहे, हे काय आहे, ज्ञान आहे, पण अलंकार हे विज्ञान आहे आणि ह्यालाच तुम्ही भुलून बसलात, हे तुमचं अज्ञान आहे. मग ज्ञान जर प्राप्त करायचं असेल तर दुसरा दृष्टांत ज्ञानोबराय सांगतात की पाहे पा कापसाच्या पोटी काय कापडाची होती पेटी, परी वेडतीची या दिटी कापड झाला. ते म्हणतात कापूस आहे, कापूस, आणि ह्या कापसापासून आपण काय बनवतो, वस्त्र बनवतो की नाही. आणि हे वस्त्र बनवलं की आता ह्या साडीला तुम्ही कापूस बोलणार का, साडी बोलणार ना. म्हणजे कापूस हा भासमान वाटतो आपल्याला, परंतु ही साडीच आपल्याला प्रत्यक्ष दिसते. म्हणजे कापूस हे ज्ञान आहे आणि साडी हे विज्ञान आहे आणि त्यालाच आपण भुललो, हे आपलं अज्ञान आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये ज्ञान प्रगट होण्यासाठी ह्या साधू संतांनी वेळोवेळी आपल्याला सावध केलेलं आहे आणि ते शिकण्यासाठीच आपल्याला संतांच्या जवळ गेलं पाहिजे, नाही का. कारण शिकल्याशिवाय आपल्याला काही कळत नाही. म्हणून श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवंत सांगतात तद्विद्धी प्रणिपातेन परी प्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. आणि ह्या श्लोकावर माऊली ज्ञानोबराय खूप सुंदर बोलतात. ते म्हणतात ते ज्ञान पैगा बरवे जरी मणी अथी अनावे मग संताया भजावे सर्वस्वेसी जेथ ज्ञानाचा कुरुटा तेथ सेवा हा दारवंठा स्वाधीन कर सुबटा ओळगोणी तरी तणू म्हणू जीवे चरणासी लागावे अगरवता करावे दास्य सकळ मग अपेक्षित जे आपुले ते सांगा ती पुसिले जेणे अंतकरण बोधले संकल्पा नये. ज्ञानोबराय म्हणतात की हे जर ज्ञान प्राप्त करायचं असेल तर कोण्यातरी गुरुजवळ, कोण्यातरी संत महात्म्याजवळ त्यांच्या सन्निधीत राहून तुम्ही बसून ते ज्ञान प्राप्त करू शकता. आणि एकदा का ते ज्ञान प्राप्त झालं तर तुम्हीच त्या ब्रह्माचा आनंद उपभोगू शकता. कारण गीता जर सांगते ना ममैव अंश जीवलोके जीवभूत सनातन, की तू माझाच एक अंश आहे. वेदांनी घोषणा केली ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते. जर मी मोठा पूर्ण आहे भगवंत तर मी छोटा पूर्ण आहे. आणि असं जर वेदांचं आपल्याला वाक्य असेल, विश्वास असेल, तर तो ज्ञान आपण समजून ह्याच कायेला आपण ब्रह्मरूप करून त्या ब्रह्माचा आनंद जर उपभोगला तर ते आपले ज्ञान ठरेल. म्हणून तुकोबराय सांगतात भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनू. परंतु तुकोबराय की हे भक्ती ज्ञान वैराग्य तुम्ही जे सांगितलं ह्या सगळ्या अवघड पद्धती आहे, परंतु हे जर मला प्राप्त करायचं असेल तर त्यासाठी एक सोपं साधन सांगा. आणि ते साधन सांगतात अभंगाच्या Hare
देहाच्या निरसने पाविजया ठाया माझी आईसी काया जवणवे. तुकोबराय म्हणतात की तुम्ही काय करा तर देहाचं निरसन करा. कशासाठी? भक्ती, ज्ञान आणि वैराग्य ह्या 3 गोष्टी प्राप्ती करण्यासाठी तुम्हाला देहाचं निरसन करायचं आहे. पण महाराज, ह्या 3 गोष्टी एकाच साध्याने प्राप्त होऊ शकतात का? तर त्यासाठी आपण एक दृष्टांत पाहूया की आमचे गुरुजी म्हणा की त्या गुरुजींकडे एक व्यक्ती आली आणि त्या व्यक्तीने सांगितलं गुरुजींना की गुरुजी, मी दररोज पान खातो पण माझं तोंड येतं, काय करू मी? उपाय सांगा. गुरुजी म्हटले बसा, सांगतो. दुसरी व्यक्ती आली. त्या दुसऱ्या व्यक्तीने विचारलं की गुरुजी, माझा घोडा आहे ना एका जागेवर उभाच राहत नाही, काय करू मी? उपाय सांगा. आणि तिसरी ताई आली आणि ताई सांगते की गुरुजी, मी दररोज भाकरी करते परंतु माझी भाकरीच करपते, काय करू? उपाय सांगा. गुरुजी तिघांचं म्हणणं ऐकून घेतात, एका जागेवर बसायला सांगतात आणि मग त्याच्यावर उत्तर सांगतात तिघांना एकच की फिरवत राहा, फिरवत राहा, फिरवत राहा. आणि असं सांगितल्यावर आता पहा तुम्ही, पहिल्याचा प्रश्न होता की पान खाल्लं की तोंड येतं, म्हणजे एका जाग्यावरच ते पान, कात, चुना असल्यामुळे काय होतंय तर त्या तोंड त्यांचं येतं आहे. म्हणून तुम्ही जिभेने ते काय करा, तोंडातल्या तोंडात फिरवत राहा, म्हणजे तोंड येणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे घोड्याला इतकं फिरवा, इतकं फिरवा, इतकं फिरवा, तो दमला की थकेल आणि एका जाग्यावर उभा राहील. आणि तिसरी गोष्ट म्हणजे खूप वेळ, बराच वेळ जर ती भाकरी एका जाग्यावरच तव्यात राहत असेल तर ती करपू शकते. म्हणून काय करा, तुम्ही तिला फिरवत राहा. म्हणजे 3ही प्रश्न वेगळे वेगळे आहे परंतु त्याच्यावर उत्तर मात्र एकच आहे. तसं तुकोबराय म्हणतात, जरी आपल्याला 3 गुण प्राप्त करायचे असेल, भक्ती, वैराग्य आणि ज्ञान, तरी त्याच्यावर एकच साधन आहे, ते म्हणजे देहाचं निरसन करा. मग आता त्या कोणत्या देहाचं निरसन करायचं? तर शास्त्राने 4 प्रकारचे देह सांगितले: स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह आणि महाकारण देह. आता स्थूल देह हा भूमी, आप, तेज, वायू, आकाश या पंचतत्वांनी बनलेला आहे. तर त्या एका तत्वाला आपल्याला निरसन करता येईल का? तर शक्य नाही. कारण हा आगा कर्म जे उरावे ते सुखदुःखी फळा भोगा यावे. कारण हे सुख दुःख जे फळ आहे ते फळ भोगण्यासाठी हा स्थूल देह दिलेला आहे, त्यामुळे त्याचं आपण निरसन करू शकत नाही. आणि सूक्ष्म देह तो आपल्याला समजत नाही, कारण तो पंचतत्वांनी बनलेला आहे. ती तत्व मन, बुद्धी, चित्त, अहंकार ह्या पंचतत्वांनी बनलेला तो देह आहे आणि त्याचं निरसन आपल्याला करता येईल का? कारण मनाचा ठाव आपल्याला लागलेला नाही. मन इतकं चंचल आहे, नाही का? न लगता लागे वेळ. ते मन इतकं चंचल आहे की आत्ता इथं नंतर दुसरीकडं. तर त्या सूक्ष्म देहाचं सुद्धा आपण निरसन करू शकत नाही. मग तिसरा राहिला कारण देह. कारण देह म्हणजे काय? तर परत आला अहंकार, कारण त्याच्यामध्ये अहंकार असतं, वासना असते. कारण ह्या वासनेमुळंच आपल्याला पुनर्जन्म मिळत असतो. कारण कारण देह हा पुनर्जन्माला कारणीभूत असा देह आहे. म्हणून ह्या कारण देहातला जो अहंकार आहे ना, त्याचं तुम्ही निरसन करा. मग कोणता अहंकार आहे ह्या कारण देहाला? आणि महाकारण देहामध्ये तर आत्मा स्थित असतो आणि तो परिचय करणं आपल्याला सहज शक्य नाही. तो योगिक क्रियेने, योगिक दृष्टीने आपण तो म्हणजे साध्य करू शकतो. परंतु सहज सर्वांना सुलभ असा उपाय कोणता आहे? तर कारण देहाचं निरसन करणं. कारण त्या कारण देहामध्ये जो अहंकार आहे, त्या अहंकार कशाचा झाला आहे? तर मी आणि माझं, म्हणजे मम अध्यास आणि अहम अध्यास, ह्या दोन्ही अध्यासांचं जर आपल्याला निरसन केलं तर आपल्याला कोणता मम चिटकलं आहे की सर्वच माझे आहे ना, मी माझे, आपण सगळ्यांना म्हणत असतो माझे, पण शेवटी कुणी कुणाचे आहे का? नाही कुणाचे कुणी. तुझे नव्हे रे कोणी, अंतिम प्राण्या एकला जाशील माझे माझे करुणी. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोयरे, नाही का? कोणी कुणाचे नाही. हे ज्या दिवशी समजेल ना, त्या दिवशी काय होईल तर आपल्याला तिथं भगवंताची प्राप्ती होईल. पण ती कशी? तुकोबराय म्हणतात, देह नव्हे मी सरे उरला उरे विठ्ठल. ज्या दिवशी ही आपल्या मनामध्ये भावना होईल त्यावेळेस काय उरणार आहे? फक्त विठ्ठल. म्हणजे हा देह माझा नाही, ही काया माझी नाही, ह्याचं ज्ञान ज्या दिवशी आपल्याला होईल ना, त्या दिवशी काय होईल तर उरला उरे विठ्ठल. म्हणजे फक्त काय उरेल खाली? विठ्ठल. विठ्ठल म्हणजेच काय? भक्ती, ज्ञान आणि वैराग्य. जिथं देव आहे तिथं हे सगळे षड ऐश्वर्य गुण आहेत, ते सगळे तिथंच नांदतात. म्हणून जिथं भगवंताची प्राप्ती होणार आहे तर त्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे? तर ह्या कारण देहातल्या त्या अहंकाराला आपल्याला घालवलं पाहिजे आणि त्याचं आपण निरसन केलं पाहिजे. आणि ते जेव्हा आपण निरसन करू तरच आपल्याला काय प्राप्त होईल? तर भक्ती, ज्ञान आणि वैराग्य ह्या 3 गोष्टी आपल्याला प्राप्त होईल. परंतु हे प्राप्त होण्यासाठी तुकोबरायांनी आपल्याला एक भाकरीचा दृष्टांत दिलाय, तो म्हणजे अभंगाचं 3रं चरण. उदका गणिराण्या उदका
तुकोबारांनी 3ऱ्या चरणामध्ये भाकरीचा दृष्टांत दिलेला आहे, पण तो पाहण्यापूर्वी आपण सर्वांनी आता एकदा विठोबारायांचं चिंतन करूया, नामस्मरण करूया. सर्वांनी दोन्ही हात वरती करा, हाताने टाळी आणि मुखाने नाम. विठोबा कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी उदकाग्नी धान्य झाल्यागडे पाक, एका विनयक कामाणये, देहाच्या निरसने पाविजया ठाया, माझी ऐसी काया जवण भे. तुकोबराय या अभंगामध्ये आपल्याला एक भाकरीचा दृष्टांत देतात, नाही का. तुकोबराय म्हणतात पाणी, पीठ आणि अग्नी ह्या 3 गोष्टी असल्याशिवाय भाकरी बनत नाही. समजा एखादी ताई यातली उठली आणि ताई म्हटली की ताई मी तुम्हाला भाकरी बनवून देते. तिने चूल पेटवली, पाणी घेतलं पण पीठच नाही घेतलं, भाकरी बनेल का? नाही. दुसरी उठली म्हणे ताई थांबा तिला येत नाही मी बनवते. दुसरी उठली आणि तिने चूल पेटवली, पीठ घेतलं पण पाणी नाही घेतलं किंवा पीठ नाही घेतलं, भाकरी बनेल का? नाही बनणार. तिसरी उठली, तिने पीठही घेतलं पाणीही घेतलं पण चूल नाही पेटवली, भाकरी बनेल का? नाही बनणार. पण चौथी अन्नपूर्णा असते, सुगरण असते, ती उठते आणि माझ्याकडे येते, ताई थांबा मी भाकरी बनवते. ह्या तिघींनाही बनवता नाही येत, मी बनवते. मग ती उठते, प्रथमतः ती चूल पेटवते, पाणी घेते, पीठ घेते. आता भाकरी बनेल का? भाकरी बनेल. म्हणजे एकही गोष्ट जर कमी असेल, म्हणजे पीठ कमी असेल, पाणी कमी असेल किंवा अग्नी कमी असेल तरी भाकरी बनू शकत नाही. तद्वत संतत्वाला प्राप्त होण्यासाठी त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये भक्ती, ज्ञान आणि वैराग्य ह्या एक जरी गुण कमी असला तरी तो संतत्वाला पोचू शकत नाही. मग तुकोबरायांना विचारलं की असे कोणी उदाहरण आहे का? तुकोबराय म्हटले हो आहे. पहिलं उदाहरण सांगतात ते म्हणजे शुकदेव मुनी, जे महर्षी व्यासांचे जे पुत्र आहे, जे वेदव्यास आहे त्यांचे पुत्र शुकदेव आहे. त्या शुकदेवांच्या जीवनामध्ये वैराग्य तर भरपूर होतं, ज्ञान तर भरपूर होतं, परंतु अभाव होता तो म्हणजे भक्तीचा. मग त्यांनी काय केलं, त्यांना वाटलं की माझ्या मुलाला ह्या वैराग्याचा, ज्ञानाचा थोडासा अहंकार आहे आणि त्याला जर भक्ती शिकवायची असेल, हा अहंकार घालवायचा असेल तर योग्य व्यक्ती कोण आहे तर राजा जनक. आणि त्या जनकाच्या दरबारामध्ये त्यांनी शुकदेवांना पाठवलेलं आहे.
शुकदेव जनकाच्या दरबारामध्ये गेलेले आहे. दरबारामध्ये द्वारपाल उभे आहेत आणि त्या द्वारपालांना शुकदेवांनी सांगितलं की तुमच्या राजाला सांगा की मी शुक आलोय म्हणून. आता राजांना द्वारपालांनी निरोप दिला की म्हणे दरवाजावर एक व्यक्ती आली. हो, काय बोलतीत ती सांगते की मी शुक आलोय. मग म्हणे त्या व्यक्तीला सांगा की तुम्ही एकटेच आत या. आता त्या शुकदेवांना प्रश्न पडला. द्वारपालांनी येऊन सांगितलं की ते म्हणतात, राजा म्हणतात की तुम्ही एकटेच या. आता हे म्हणतात मी तर सोबत कुणालाच आणलेलं नाही, तरी राजा असा का म्हणतो? पहिल्या दिवशी तोच प्रसंग, दुसऱ्या दिवशीसुद्धा तोच प्रसंग, तिसऱ्या दिवशीसुद्धा तोच प्रसंग, पण शुकदेवाला त्याचं उत्तर सापडत नाही. आणि मग चौथ्या दिवशी त्यांना समजलं की मी आणि शुक ह्या दोन गोष्टी काय आहे, वेगळ्या वेगळ्या आहे. ह्यातला मला पहिला मी काढावं लागेल आणि मगच मला जनक राजा घेतील. म्हणून मग शुकदेवांनी काय केलं की त्यातला मी काढला आणि चौथ्या दिवशी द्वारपालांना सांगितलं की राजांना जाऊन सांगा शुक आलाय. आणि एवढी बातमी राजांपर्यंत जाऊन पोचताच जनक राजा धावत धावत पळत त्या द्वारावर आले, त्या प्रवेशद्वारावर आले आणि त्यांनी यथासांग पूजा करून जनक राजाला अगदी आदरातिथ्याने आपल्या राजमहालात नेलं त्या शुकदेवांना जनक राजांनी. आणि मग जे ज्ञान द्यायचं ते ज्ञान दिलं. म्हणजे एका गोष्टीचा अभाव होता तरी शुकदेव संत ठरले नाही. दुसरं जर उदाहरण पाहायला गेलं तर ते म्हणजे नारद महर्षींचं. नारद शुकदेवांच्या जीवनातलं आपण वैराग्य पाहूया. किती वैराग्य होतं. ब्राह्मणाचं पोर एका खेळाशी भ्यालं, 12 वर्ष लपालं रे आणि कापत कापत बाहेर आलं, नागवेची पळून गेले रे. प्रमाण म्हटलं पाहिजे पण आता वेळ नाही, 10च मिनटं आपल्याकडे उरलेली आहेत. आणि ज्ञानाचा जर विचार केला तर महर्षी वेदव्यासांनी 18,000 श्लोकांचं श्रीमद भागवत महापुराण लिहिलं. त्यामध्ये 18,000 श्लोक आहेत, 335 अध्याय आहेत आणि 12 स्कंद आहे. आणि ह्याचं ज्ञान त्यांनी परीक्षित राजाला निमित्त करून अख्ख्या जगताला सांगितलं. म्हणजे ज्ञानसुद्धा खूप त्यांच्याकडं गहन होतं, परंतु भक्तीचा अभाव होता. दुसरं उदाहरण म्हणजे नारदाचं. नारदांकडं तर भक्ती तर आहेच, कारण कंटिन्यूच नारायण 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 नामस्मरण त्यांचं चालू असतं. आणि ज्ञानाचा विचार केला तर ते त्रिकालदर्शी होते. त्रिकालात काय चाललंय तिन्ही लोकात ह्याचं सगळं ज्ञान नारदांना होतं. परंतु एका गोष्टीचा अभाव पडला ते म्हणजे वैराग्य. एकदा ते द्वारकेला गेले आणि भगवान श्रीकृष्णाची द्वारका पाहिली आणि द्वारकाच्या प्रत्येक राणीचा महाल पाहिला. आणि मग नारद महर्षी म्हणतात, देवा तुला 16,108, मला एक तरी. इंद्र चंद्र को क्या क्या भया सबको मालूम है जी, नारद की हुई नारदिनी ऐसी नौबद गाजी. म्हणजे ह्या एका स्त्रीच्या नादात इंद्राचं चंद्राचं काय झालं सगळ्यांना माहिती. आणि तीच अवस्था कोणाची झाली, नारदाची. म्हणजे त्यांच्याकडे वैराग्य कमी पडलं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे संत नामदेव. संत नामदेवांच्या जीवनामध्ये असा प्रसंग आहे की त्यांच्याकडं ज्ञानाचा अभाव होता. भक्ती तर ते करतच होते, वैराग्य तर त्यांच्याकडे होतं, परंतु ज्ञान थोडंसं कमी होतं. कारण का ज्या वेळेस श्री निवृत्तीनाथ, ज्ञानोबराय, सोपान काका आणि आदिशक्ती मुक्ताबाई ही सगळे नामदेव महाराजांच्या सोबत तेरीडोकी या गावामध्ये गोरोबा काकांच्या घरी आले. आणि गोरोबा काकांच्या घरी आल्यानंतर मुक्ताबाईंनी सहज ते थापटणं पाहून विचारलं, काका हे काय आहे? तर काका बोलले की हे थापटणं आहे, याचा उपयोग काय? तर मडकं कच्चं की पक्कं हे पाहण्यासाठी. मग म्हणे आता आमची मडकी चेक करा. आणि मग काकांनी सगळ्यांची मडकी चेक केली, पण नामदेव महाराजांचं मडकं मात्र डबडब वाजलं. मग गोरोबा काका म्हणले हे मडकं कच्चं. खूप राग आला नामदेव महाराजांना. तिथून ते पंढरपूरला गेले आणि पांडुरंगाजवळ सगळा घराणं सांगितलं की ह्या सगळ्यांनी मला कच्चं ठरवलं, कसं देवा मी कच्चं? मग पंढरपूरचे पांडुरंग त्याला म्हणले की का रे तू इथपर्यंत आला, मी तिथं नव्हतो का? तेरी डोकीमध्ये मी पण होतो ना. पण हीच दृष्टी तुझ्याकडे नाही की भगवंत सगळ्यामध्ये आहे, ही पाहण्याची दृष्टी तुझ्याकडे नाही. याच्यासाठी तुला गुरुची गरज आहे. जरी मी देव तुझा घरचा असलो तरीसुद्धा तुला गुरुची आवश्यकता आहे. आणि मग ज्या वेळेस त्यांच्या जीवनामध्ये गुरु आले, त्यांनी सांगितलं तू औंढ्या नागनाथला जाणे विसोबा खेचरांना तू गुरु कर. आणि मग त्यांच्या जीवनामध्ये गुरु आले आणि ते गुरु आल्यानंतर मग त्यांच्याकडे ज्ञान प्राप्त झालं. पण तोपर्यंत ते संत ठरले नव्हते. अशी 3ही उदाहरणं तुकोबरायांनी आपल्याला सांगितली आहे. म्हणून ते सांगतात की काय झालं पाहिजे की उदकाग्नी धान्य झाल्यागडे पाक आणि एका विण एक कामा नये. परंतु हे सगळं परीक्षण करणारं कोण आहे? त्यासाठी तुकोबराय अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये
डोळे चाचणी आणि बडबडीची वाणी अथवा सत्य. जर तुकोबरायांना आपण विचारायला गेलं की खरंच तुकोबराय तुमच्याकडे भक्ती ज्ञान वैराग्य आहे का, का तुम्हीच व्यर्थ बडबड करताय, तर तुकोबरायांची जर भक्ती पाहायला गेली तर तुकोबराय म्हणतात, दिनरजनी हाच धंदा, गोविंदाचे पोवाडे, रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळे दैवत हे. म्हणजे किती भक्ती आहे त्यांची, तर त्यांना दिवस रात्र काहीही कळत नाही. म्हणजे प्रत्येक क्षणाला त्यांच्या मुखामध्ये काय आहे, तर भगवंताचं नाम आहे. म्हणजे भक्तीमध्ये सुद्धा ते अति उच्च शिखरावर पोचलेले आहे. त्यांचं जर वैराग्य पाहायचं झालं तर त्यांच्या ध्यान साधना तपोभंग करण्यासाठी देहू गावातल्या काही चांडाळ चौकटीने एक स्त्री भंडारा डोंगरावर पाठवली होती. तिने अनेक प्रयत्न केले तुकोबरायांना भुलवण्यासाठी, परंतु तुकोबराय तिला सांगतात, जाई हो तू माये माते नकरी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नोहे, की आम्ही विष्णुदास तसे नाही, तू सायास करू नको, सगळे तुझे प्रयत्न व्यर्थ जातील. म्हणजे वैराग्याच्या उंच टोकावर उंच शिखरावर सुद्धा तुकोबराय पोचलेले आहे. आणि त्यांच्या ज्ञानाचा जर विचार केला तर तुकोबराय म्हणतात की वेदांचा तो अर्थ आम्हासीचा ठावा आणि एहरांनी वावा भार माथा. म्हणजे संपूर्ण वेदांचा अर्थ त्यांना समजलाय. रामेश्वर शास्त्री त्यांच्याबद्दल उच्चार काढतात, ते उद्गार काढतात, ते म्हणतात, चहू वेदांचे हे केले विवरण आणि अर्थही गहन शोधोनिया. म्हणजे 4 वेदांचं विवरण करून त्यांनी जो वेद निर्माण केला 5वा, ती म्हणजे श्री तुकोबरायांची गाथा. म्हणून आपण या अभंगातून जर आपल्याला काय बोध घ्यायचा असेल तर भक्ती ते नमन, आणि नमन कसं पाहिजे तर नम्रतेने पाहिजे. वैराग्य तो त्याग, वैराग्य कसा असला पाहिजे, त्याग कसा असला पाहिजे, तर ज्ञानोबरायांनी सांगितल्याप्रमाणे की कुठल्याही भोग आपल्याला सर्व प्राप्त झाले इहलोकापासून परलोकापर्यंत, तरीसुद्धा त्याचा आपल्याला काय करता आला पाहिजे, त्याग करता आला पाहिजे. आणि मीच ते ब्रह्म आहे, तो आत्माच माझ्या हृदयात स्थित आहे, नाही का, सर्व भूतमात्रांमध्ये तो हृदयेर शिवजुन तिष्ठती, नाही का, सर्व भूतमात्रामध्ये जो भगवंत आहे त्याचं ज्ञान मला प्रगट करून, ते ज्ञान मला प्राप्त होऊन तो ब्रह्म मीच आहे, आणि हे ज्ञान मला प्राप्त करून मला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची आहे. आणि त्यासाठी आपल्याला त्यांनी देहाचं निरसन करायला सांगितलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी ह्यातून आपल्याला समजतात. आणि तुकोबरायांनी आपल्याला हा संदेश दिला आहे की साधी सरळ सोपी प्रपंचात राहून भक्ती कधी करायची, तर भक्ती ते नमन. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि आजची ही कीर्तनरूपी सेवा तुम्ही मला त्या चक्रेश्वराच्या चरणी समर्पित करण्यासाठी सगळ्या चक्रेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने निमंत्रण केलं, त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचा आभार मानते. आणि मी ऋणीसुद्धा राहील. आणि मगाशी मला एक सूचना केलेली होती की तो संदेश बोलायचा आहे की हा जो चक्रेश्वर प्रतिष्ठान आहे, ह्यांनी जो संकल्प हातामध्ये घेतला आहे की वृक्ष लावा वृक्ष जगवा, कारण वृक्ष संवर्धन जीवनामध्ये किती महत्त्वाचं आहे. आज आपण पाहतोय, मी मगासपासून सारखा रुमाल घेऊन घाम पुसते, म्हणजे आज उष्णतेने ह्या जगामध्ये हाहाकार माजवलेला आहे. याचं कारण काय, तर जी उभारलेली सिमेंटची जंगलं, म्हणजे आपण वृक्षतोड करून जी सिमेंटची जंगलं उभारलीत, तर त्याचा त्रास आज आपल्याला परिणामी भोगावा लागतोय. परंतु 750 वर्षापूर्वी ज्ञानोबरायांनी, 450 वर्षापूर्वी तुकोबरायांनी आपल्याला त्या वृक्षाचं किती महत्त्व सांगितलं की वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. म्हणून प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये एक तरी झाड लावलं पाहिजे. तुम्ही म्हणाल, ताई आम्ही सोसायटीमध्ये राहतो, मोठा वृक्ष मी कसा लावू, परंतु सोसायटीमध्ये जी रिकामी जागा असते, आजूबाजूला जे वॉल कंपाऊंड असतं त्याच्या बाजूने खूप सारी जागा असते, तिथं आपण प्रत्येकाने संकल्प केला तर अख्ख्या कुटुंबाचं मिळून 4 झाडं नका लावू, पण प्रत्येकाने एक तरी झाड आपण आपल्या सोसायटीत लावलं तर आपल्याला त्याचा ऑक्सिजन मिळेल, आपल्याला म्हणजे उष्णतेचा परिणाम हा कमी भोगावा लागेल, नाही का. नसन तरी इथं अजून शेती आहे, नाही का, अजून खूप लोकांकडे शेती शिल्लक आहे, तर आपल्याला त्याचं संवर्धन करता येईल का, किंवा अजून वन आपल्याला म्हणजे मोकळी रानंसुद्धा आपल्याला माळ रानंसुद्धा दिसतात, तिथंही जाऊन मी एक वृक्ष लावू शकतो का. नाही लावला तरी पण, आपण घरात नाही लावला तरी पण तिथं जाऊन आपण सार्वजनिक ठिकाणी सुद्धा एक वृक्ष लावून शकतो आणि सर्वांना त्याच्याबद्दल जागृतही करू शकतो. कारण वृक्ष लावणं, वृक्ष संवर्धन करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि जर ते आपण केलं नाही तर ज्ञानोबरायांनी तुकोबरायांनी काय असंच लिहून ठेवलं का, ते आपल्याच हितासाठी, नाही का, येतो कळवळा त्यांना आपला, म्हणून त्यांनी त्या कळवळ्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी लिहून ठेवल्यात. म्हणून शेवटी जाता जाता एवढंच सांगते की प्रत्येकाने एक झाड लावा, ते जगवा, त्याचं संवर्धन करा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. शेवटी सर्वांच्या चरणावर नतमस्तक होऊन ही सेवा
सेवा चक्रेश्वराच्या चरणावर समर्पित करते. माझ्या श्री गुरूंच्या, मातापितांच्या, सासू सासऱ्यांच्या, सर्वांच्या, तुम्हा सज्जन मायबापांच्या चरणावर समर्पित करून थांबते. जय वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव भगवान की जय, महाराज की जय, महाराज की जय, भगवान की जय. अधिक मास अखंड हरिनाम पुरुषोत्तम कीर्तन महोत्सव या ठिकाणी संपन्न होत असताना आजच्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा भाषाप्रभू म्हणूया, अति उच्च शिक्षित MA फिलॉसॉफी आहेत. भाषेवरून आपल्याला कळतं एकदम उच्च शिक्षित BA MA करून फिलॉसॉफीसारखा विषय, तत्त्वज्ञानासारखा विषय आणि आपल्या भागातील त्या कीर्तनकार आहेत, त्याचा आपल्याला सार्थ अभिमान वाटला पाहिजे. एकदम माझ्या माहितीप्रमाणे उच्च शिक्षित भाषाप्रभू असलेल्या कीर्तनरूपी सेवाची या ठिकाणी संपन्न जी झालेली आहे. पार्वतीताई राजेंद्र कड खराबवाडी या ठिकाणचे ते आहेत. अशा प्रकारची कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी संपन्न झालेल्या आहेत आणि त्यांना अन्न प्रसादाचे देणगीदार जे आहेत आज की नितीन मधुकर मांजरे उद्योजक, त्याचप्रमाणे कैलासवासी कमलाबाई व कैलासवासी कृष्णाजी बाबूराव पवार यांच्या स्मरणार्थ श्री शंकर पवार, श्री विजय पवार, श्री राजेंद्र पवार आणि श्री बाळासाहेब कृष्णाजी पवार यांच्या वतीने अन्न प्रसाद देणगी लाभलेले आहे. त्याचप्रमाणे आपल्या भागातील उद्योजक श्री शंकरराव तुकाराम गुजर उद्योगपती यांचा काल वाढदिवस होता आणि त्या वाढदिवसाप्रित्यर्थ त्यांनी अन्नदानासाठी 10,000 रुपये रोख देणगी आपल्या ट्रस्टला दिलेली आहे. त्यांनाही धन्यवाद. सर्व परिवार या ठिकाणी उपस्थित आहेत. तर पहिल्या प्रथम नितीन मांजरे आणि त्यांच्या परिवाराला विनंती करतो की ताईंचा सन्मान त्यांनी करायचा आहे.